नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. संघाचं शताब्दी वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्तानं बऱ्याच जणांची पोटदुखी होते आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पत्रकार लेखक जयदेव डोळे यांनी महाराष्ट्र दिनमान नावाच्या यूट्यूब चॅनलवरती दुसरे एक लिब्रांडो पत्रकार विजय चोरमारे यांना मुलाखत दिलेली. त्याच्यावरती संघाची शताब्दी हा विषय आहे. बाकीची टीका तर ठीक आहे, त्याच्यात कमी जास्त त्याच्यावर बोलता येईल, प्रतिवाद करता येईल. पण जो एक गंभीर आरोप जयदेव डोळे यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने मला हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवायचा आहे. जयदेव डोळे असं म्हणतात ते उदगीरला राहत होते आणि तेव्हा संघ काही नसताना संघ कसा वाढत गेला आणि सेवा दल कसं कमी होत गेलं असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याची सुरुवात करत असताना किंवा तुम्ही संघावर ते RSS नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल विचारणा करत असताना तुम्ही संघाकडे कसे वळलात, म्हणजे संघाबद्दल लिहावं कसं वाटलं. एक उल्लेख त्यांनी असा केलेला आहे की तेव्हा उदगीरला संघानं 2-3 दंगली घडवल्या. हिंदू आणि म्हणजे मुसलमानांचा द्वेष आणि 2-3 दंगली घडवल्या असा आरोप जयदेव डोळेंनी त्या मुलाखतीत केलेला आहे. त्या मुलाखतीची लिंक मी आवर्जून खाली देतो. आता सगळ्यात पहिला गंभीर प्रश्न असा आहे की ज्या संघावरती 3-3 वेळा बंदी आली त्या संघाच्या विरोधामध्ये काहीही सिद्ध करता नाही आलं. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये संघाचा कसा हात होता असं म्हणल्याच्या नंतर राहुल गांधी आत्ता जो खटला दाखल झाला भिवंडीच्या कोर्टामध्ये त्याला तोंड देत आहे. अधिकृतरित्या न्यायालयामध्ये काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. सावरकरांच्या बाबतीमध्ये तेच, तुम्ही एखाद्याला संशयावरून पकडता आणि त्याच्या विरोधामध्ये खटला दाखल करता आणि पुरावे नाही म्हटल्याच्या त्याला सोडून द्यावं लागतं. हे काय म्हणतात बोलताना, त्या मुलाखतीमधलीच गोष्ट आहे, पुरावे सापडले नाही म्हणून त्यांना सोडून दिले. अरे पुरावा नाही म्हणूनच सगळ्यांना सोडून द्यावं लागत असतं. म्हणजे यांच्या बोलण्याचा मतितार्थ असा की संघ आणि सावरकर हे दोषी आहेतच, त्यांनीच गांधीचा खून केलेला आहे, पण पुरावा नाही म्हणून त्यांना सोडून दिले. संघाला काही विचारसरणी नाही, मुळात हेडगेवारांनी काही लिहूनच ठेवलेलं नाही, त्यांनी काही लिहून ठेवलं नाही म्हणून आपण त्याचा प्रतिवाद करू शकत नाही असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलेलं. अजून एक त्याच्यातला मुद्दा, हा तर गंभीर मुद्दा आहे संघाशी संबंधित. तिथल्या काही व्यक्तींशी मी आवर्जून ही मुलाखत ऐकल्याच्या नंतर फोन करून विचारलं की अशा काही दंगली उदगीरला झालेल्या आहेत आणि प्रत्यक्षामध्ये सहभाग आहे नाही आहे ते बाजूलाच ठेवा, पण मुळात संघवाल्यांनी अशी काही तिथे दंगली केल्या अशी तरी निदान तिथं काही हे आहे का? काहीच नाही. मराठवाड्यामध्ये निजामी राजवटीमध्ये जवळपास 1948ला हा मराठवाडा स्वतंत्र झाला, भारताच्या 11 महिने उशिरा, 17 सप्टेंबर 1948. महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा मराठवाडा निजामाच्या अखत्यारीमध्ये होता. ज्या गांधीद्वेष ब्राह्मणांनी केला या नावाखाली म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा दंगली पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसळल्या, घरं सोडून पळून जावं लागलं. असं काहीही त्यावेळी जानेवारी 1948ला मराठवाड्यात घडलं नाही, कारण की मराठवाडा हा स्वतंत्र भारतातच नव्हता, निजामी राजवटीमध्ये होता. हे जे दंगली उसळल्या रजाकाराच्या विरोधामध्ये, ज्या दंगली पण नाही, जो प्रचंड प्रमाणात रोष होता, स्वतः यांचे वडील नाये डोळे समाजवादी विचारवंत यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेवा दल असं नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे छोटंसं. स्वतः डोळ्यांनी ते परत एकदा डोळसपणे वाचावं, म्हणजे पुन्हा वेगळं आम्ही समजून सांगायची काही गरज नाही. संघाचं आकलन करणं असो किंवा संघावर टीका करणं असो, यासाठी भाषा कशी वापरायची हा स्वतः याचा परिपाठ जयदेव डोळ्यांनी, ते ज्यांचे जैविक वारस आहेत त्या आपल्या वडिलांकडूनच वैचारिक वारसा घ्यावा. तुम्ही बेफाम आरोप करता ज्याच्यावरती आत्ता खटला चालू आहे. उद्या जर जयदेव डोळेवरती कोणी खटला भरला यासाठी तर जयदेव डोळेंना माफी मागण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. अजून एक मुद्दा की संघाची नोंदणी नाही त्याच्यामुळं पैसे कसे गोळा होतात, काय होतात, इतका भंपकपणा आहे त्यांच्या RSS नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा याच्यावरती लिहिलेलं. ते पुस्तक आल्याच्या नंतर लोकवाङ्मयगुरू अर्थात डावेस प्रकाशित करणार ते पुस्तक, ते पुस्तक काय असं सलग लिहिलेलं नाहीये, फुटकळ लेख आहेत ते. परिवर्तनाचा वाटसरू नावाचं असंच ह्या डाव्या लिब्रांडोंचं जे चिंधीपत्र आहे त्याच्यामध्ये छापलेले लेख आहेत, फुटकळ सलग लिखाण केलेलं नाही यांनी. त्याच्यामध्ये यांनी हाच उल्लेख केलेला होता. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. तुम्ही जिथे कुठे असाल, ज्या कुठल्या गावामध्ये बसून ऐकत असाल,
त्या गावामध्ये संघाशी संबंधित एखादी संस्था समजा असेल, उदाहरणार्थ या छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान नावाची संस्था आहे, ती हेडगेवार नावाचं रुग्णालय चालवते. दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आहे, त्यांचं छत्रपती धर्मवीर संभाजी विद्यालय, देवगिरी नागरी सहकारी बँक, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था. मी मुद्दाम एक वैद्यकीय क्षेत्रातलं उदाहरण सांगितलं, एक शैक्षणिक क्षेत्रातलं सांगितलं, एक आर्थिक क्षेत्रातलं सांगितलं. आता हे माझ्या जवळचं म्हणून मी सांगतोय, तुम्ही तुमच्या जवळचं तपासा. तुम्ही तुमच्या आजूबाजूशी संघाशी संबंधित जी कुठली संस्था असेल नोंदणीकृत, त्या संस्थेचे जे काही सगळे ऑडिट म्हणा किंवा त्याचं सगळं जे धर्मदाय आयुक्ताकडे दिली, तुम्ही कोणी माहितीच्या अधिकारात तपासा आणि कोणी असं सांगा की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे. कुठल्या तोंडानं जयदेव डोळे असं म्हणतात? संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या नावानं काही रजिस्टर्ड नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था असल्यासारखी आहे आणि त्याच्यानंतर असंख्य पद्धतीने जसं सिंधुताई सपकाळांनी कितीतरी मुलांचा सांभाळ केला, त्या सगळ्या मुलांची ती आई आहे असं जेव्हा तुम्ही म्हणत असताना, त्या प्रत्येक पोराला त्याचं नाव आहे, त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याच्या कल्पनेमध्ये माता म्हणून हिचं सगळं हिच्याबद्दल आस्था असेल, पण प्रत्येक वेळी तो तिचं नाव लावत नाही ना. संघाशी संबंधित कुठलीही संस्था तुम्ही घ्या तुमच्या आजूबाजूची, तिची नोंदणी आहे की नाही तपासा. त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार झाला अशी नोंद, अशी मागणी, अशी तक्रार कोणी केली का तपासा. कुठल्या तोंडाने हे असं म्हणतात? अजून एक गोष्ट की ब्राह्मणी नेतृत्व कसं आहे, ह्या तर आरोपाचं ना आता कुठल्या पद्धतीनं हसावं का काय करावं. ही ज्या समाजवादी चळवळीमध्ये बोलत आहे त्या समाजवादी चळवळीचं नेतृत्व महाराष्ट्रातलंच काय होतं हे एकदा डोळे उघडे ठेवून बघावं. जो आरोप तुम्हाला संघाला वरती करायचा आहे, त्याच्यानंतर हे कम्युनिस्ट चळवळीचं नाव घेतात, गांधीवादी चळवळीचं नाव घेतात. या सगळ्या चळवळींचं नेतृत्व त्या सगळ्या काळामध्ये कुठलं होतं तुम्ही तपासा. ज्या नेतृत्वावरून तुम्ही संघाच्या नावानं बोंबा मारायला, संघाचं तरी नंतर नेतृत्व बदललं. संघानं सगळ्या शीर्षस्थानी आताचे बसलेले राष्ट्रपती, आताचे असलेले पंतप्रधान आणि अगदी सरसंघचालक सुद्धा ब्राह्मणेतर होऊन गेलेला आहे. मी मुद्दाम नाव सांगत नाही, ज्यांना कोणाला टीका करायची ना त्यांनी जाऊन शोधावं. आणि तरी तुम्ही आरोप तोच करता. ब्राह्मणी नेतृत्व कसं आहे, ब्राह्मणांनी अत्याचार केले आणि ते आता म्हणजे तर्कट कुठल्या टोकाला गेलेलं आहे. म्हणजे एकदा तुमचा विवेक हरवल्याच्या नंतर तुमची तर्कबुद्धी विकृतीकडे कशी झुकते. ब्राह्मणांनी अत्याचार केले दलितांवरती, मग स्वातंत्र्यानंतर काळामध्ये आता 2014 पासून मात्र त्यांना संधी तयार झाली आणि आता उच्चवर्णीय, त्यांच्याबरोबर ठाकूर, त्यांच्याबरोबर जाट, त्यांच्याबरोबर क्षत्रिय, हे सगळे म्हणून आता सूड कसा उगवाल. त्यांचं वाक्य आहे, तुमच्यापैकी जे कोणी हा व्हिडिओ ऐकणारे ब्राह्मणेतर असतील त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, तुमच्या आजूबाजूच्या ज्या सगळ्या राजकीय संस्था आहेत, कुठली पतपेढी असते, कुठली ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते, नगरपालिका असते, महानगरपालिका असते, त्या ठिकाणी जो काही कारभार तुमच्या पाहण्यातला आहे, मी परत तुमच्यावरती सोपवतो, मी स्वतः काही वेगळं सांगत नाही, त्याच्यामध्ये एक ब्राह्मणी नेतृत्व आहे. मनुवादाप्रमाणे ते सगळ्यांचा सूड उगवते असं तुम्हाला काही दिसतंय? 100 वर्ष ज्या, आणि त्यांचं पुन्हा एक त्याचा शेवट करतो मी, त्यांना संघानं काय केलं असा एक प्रश्न हे लेब्रांडो पत्रकार विजय चोरमारे त्यांना विचारतात. त्यांचं उत्तर असे, काहीच केलं नाही संघाने. म्हणजे संघाने काहीच नाही केलं तरी त्याचे 100 वर्ष, संघाने काहीच नाही केलं तरी अक्षरशः आज संपूर्ण भारतात, परदेशात संघाशी संबंधित ज्या संस्था काम करतात त्या सगळ्यांमधल्या काम करणाऱ्या, ज्यांना पगार मिळतो, ज्यांच्या घरची चूल चालते, अशा लोकांची संख्या किमान 1 कोटी तुम्हाला मी सांगतो. म्हणजे 1 कोटी लोक आज संघाशी संबंधित, म्हणजे त्यांचे हितचिंतक म्हणत नाही मी, संघाच्या शाखेत जाणारे आणि संघाचे हितचिंतक आणि संघ स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे काम करणारे ते सगळे वेगळे, जे पगार घेत नाहीत. पण जे पगार घेतात म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्याचे प्रत्यक्ष लाभार्थी आहेत पगाराच्या दृष्टीनं, अशी संख्या 1 कोटी आहे. आणि डोळ्यांच्या मतानं संघानं काहीच केलेलं नाही. ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत संघाशी संबंधित असलेल्या, ज्यांचं प्रत्यक्ष नोंदणी झालेली आहे, जसं उदाहरणार्थ इथे हेडगेवार रुग्णालय आहे, त्याच्यानंतर ते नाशिकला उघडलेले, त्याच्यानंतर ते आसाममध्ये उघडलेलं आहे. आणि यांनी तुलना करून असं सांगितलंय की गांधी किंवा विनोबा यांचे सेवा कार्य म्हणजे कसं सेवा कार्य होतं फक्त. त्यांनी असं दूरदृष्टीचा विचार केला नाही. त्यांचं वाक्य माझं नाही, पण संघाचं मात्र तसं नाही. ख्रिश्चनांना हटवून
बहुजनांना आणि इतरांच्या सगळ्यांच्या राजकीय, समाजवादी, साम्यवादी याच्या संस्था हटवून तिथं घुसायचे आणि तिथं सत्ता मिळवायची आहे. म्हणजे ते जे सेवा कार्य इतक्या वर्षापासून करायला लागले, म्हणजे संघाला आज 100 वर्ष झाले, म्हणजे त्याच्यातले समजा सुरुवातीचे 20-25 वर्षे चाचपडण्यात आणि विस्तार करण्यात गेले असले असं मानूयात. पण गेली 75 वर्ष संघाचे कितीतरी व्यक्ती आणि संस्था कुठे कुठे जाऊन काम करतायत ते काहीच नाही. आणि हे जे सांगतायत ज्यांनी प्रचंड काम केलं आणि ज्यांना प्रचंड सेवाभाव होता वगैरे, त्या सेवा दलाची शाखाही कुठं सापडत नाही, पण ते मात्र काम करत आहेत. ज्या वाड्यामध्ये सेवा दलाची शाखा भरत होती, यांचं म्हणणं यांचे आई वडील सेवा दलाचे होते, तिथं संघाची दुसऱ्या तिथंच मैदानामध्ये शाखा भरत होती. आज तिथं काहीच भरत नाही, पण तरी सेवा दलांनी मात्र काम केलेलं आहे. साम्यवाद्यांनी काम केले. ह्या साम्यवाद्यांचं समाजवाद्यांचं कधी पटत नव्हतं तुम्हाला मी सांगतो. जगभरामध्ये साम्यवादांनी म्हणजे कम्युनिस्टांनी सगळ्यात जास्त हत्या या समाजवाद्यांच्या केलेल्या आहेत. पण डोळे मात्र जमाल गोटा देत असताना सगळ्यांना कसं एकत्र करतात. तसंच गांधीवादाचं मी तुम्हाला सांगतो. महात्मा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस अंतर्गत असलेला समाजवादी पक्ष डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी बाहेर काढला, कारण की जवाहर हा सत्ताकांक्षी आहे, त्याला सत्तेची लालसा आहे, त्याच्यामुळे तो समाजवादी धोरण राबवेल असं नाही. आता आपल्याला काँग्रेस अंतर्गत राहून चालणार नाही, आपल्याला बाहेर पडावं लागेल असं म्हणून राम मनोहर लोहियांनी बाहेर पडून समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे स्थापन केला आणि 1952ची पहिली लोकसभेची निवडणूक लढवली, किंवा 1969ला पहिल्यांदा काँग्रेसच्या विरोधामध्ये संयुक्त विधायक दलाची सरकार स्थापन करून 9 राज्यातून काँग्रेसला हद्दपार करणारे राम मनोहर लोहिया होते. आणि त्या समाजवादी चळवळीचा वार्ता सांगणारे जयदेव डोळे मात्र राहुल गांधी आता कशा पद्धतीने संघाच्या विरोधात आहेत आणि आपण म्हणजे गांधीवादी, समाजवादी, साम्यवादी सगळे पुरोगामी कसे एकत्र आहेत की जेव्हा की यांचे आपसातले भांडणं इतिहासामध्ये अजरामर झालेली आहेत. आणि ते आता मात्र असं सांगतायत. हे सगळं कोणाच्या विरोधामध्ये? आणि दुसरा एक तो शेवटचा मुद्दा सांगतो. संघ हा नेहमी सत्तेच्या जवळ राहिलेला, त्यांचं वाक्य. म्हणजे तेव्हा ब्रिटिशांना लागून होते, मग मधल्या काळात काय काँग्रेस बरोबर होते संघवाले. ते तुरुंगामध्ये राहून बाळासाहेब देवरस इंदिरा गांधींना पत्र लिहित होते. म्हणजे तुरुंगात त्यांना टाकलं इंदिरा गांधींनी. सगळ्यात जास्त आणीबाणीच्या विरोधामध्ये संघ स्वयंसेवक आंदोलन करून तुरुंगामध्ये गेले. आणि हे सांगताना काय सांगतात की समाजवाद्यांसारखे ते पूर्ण वेळ बाहेर राहिले नाहीत, त्यांनी माफीनामे दिले. अरे वेगळं बोलायची गरज नाही. विनय हार्डिकर सारख्या जो संघ स्वयंसेवक होता त्यांना अख्खं पुस्तक लिहिलेले जनांचा प्रभाव चालला म्हणून. गोविंद देशपांडे इथले जे गरुड ॲडशे होते त्यांचं राजबंदी क्रमांक 1823 नावाचं पुस्तक आम्ही प्रकाशित केलेले. ते पूर्ण वेळ तुरुंगात होते, संघवाले होते. डॉक्टर मधुकरराव चौधरी परभणीला वडिलांचे मित्र पूर्ण वेळ तुरुंगामध्ये होते, ते संघवाले होते. पूर्णच्या पूर्ण कालावधी, जितक्या कालावधीमध्ये सरकारने त्यांना तुरुंगात ठेवले तितक्या कालावधीत ते राहिलेले कितीतरी संघवाले माझ्या आजूबाजूला आहेत. आणि बिनधास्तपणे हे खोटं सांगतात की संघवाले कसे माफीनामे लिहून पटापट बाहेर पडले आणि हे मात्र सगळे म्हणजे बाकीचे पुरोगामी तुरुंगामध्ये कसे होते. जरूर बघा तो व्हिडिओ. आम्ही काली त्याची लिंक दिलेली आहे. संघाची आपल्याकडे जी म्हण आहे की हत्ती चालतो आहे आणि कुत्रे भुंकत आहेत, अगदी त्याच पद्धतीने शताब्दीची वाटचाल संघ त्याच्या पद्धतीने डौलाने करतो आहे. आणि त्याच्यावर टीका करणारे यांचं काहीच कुठं उरलेलं नाही. मी त्यांना कुत्रे यासाठी म्हणत नाही की कुत्रं तरी निदान मालकाशी एकनिष्ठ असतं. हे कोणाशी एकनिष्ठ आहेत ह्यांनाच माहिती. कालपर्यंत हे आणीबाणीत इंदिरा गांधींच्या विरोधात तुरुंगात सत्याग्रहात गेलेले होते. आणि जर यांच्या म्हणण्याप्रमाणे संघ जर नेहमीच सत्तेच्या जवळ राहिलेला असेल तर काँग्रेसच्या जवळ का नाही राहिला? मग सगळ्यात सोपी गोष्ट होती, काँग्रेसला विरोध करायची गरजच नव्हती. जेव्हा सत्तेत काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा संघाने काँग्रेसच्या जवळ जायचं. मग जवळ जायचं होतं तर प्रत्यक्ष आंदोलन करून तुरुंगात जायची गरजच कशाला पडली होती? वाटेल तशी आकडेची तारे तोडायची. धुरंधर चित्रपटानं ज्या पद्धतीनं आग जिकडे तिकडे लागलेली आहे त्याच पद्धतीने संघाची शताब्दी साजरी होत असताना आग लागलेली आहे. टीका जरूर करावी, वैध मार्गाने करावी, पुराव्यानिशी करावी, आकडेवारीनिशी करावी, शांतपणे त्याची मांडणी करावी. ते तसं न करता वाटेल तसे गचाळ आरोप करून वाटेल तशा त्या पद्धतीनं मांडणी करायची आणि परत पुन्हावरती स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं. हे पुरोगामित्वाचं लक्षण नाही. असो,
डोळ्यांना डोळसपणा कोणी शिकवायचं. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज